मुंबई महानगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी आता कंबर कसली असून 3 फेब्रुवारी 2026 पासून संपूर्ण मुंबईत नवीन स्वच्छता उपविधी लागू करण्यात आले आहेत। या नवीन नियमावलीनुसार आता छोट्या छोट्या चुकांसाठीही मुंबईकरांना मोठा दंड भरावा लागणार आहे। काय आहेत हे नवीन नियम एकदा नीट समजून घेऊया। सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, रस्त्यावर पदपथावर कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी लघवी किंवा शौच करणे, सार्वजनिक ठिकाणी अंघोळ करणे, सार्वजनिक ठिकाणी भांडी कपडे धुणे, सार्वजनिक ठिकाणी वाहने धुणे, सार्वजनिक ठिकाणी प्राणी किंवा पक्ष्यांना अन्न देणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, सुका कचरा स्वतंत्रपणे न देणे, फेरीवाल्यांनी कचराकुंडी न ठेवणे। मात्र या नियमांमुळे आता प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। एकीकडे सामान्य नागरिकांकडून शिस्तीच्या नावाखाली दंड वसूल केला जातोय, मग दुसरीकडे कुलाब्यातील मुख्य रस्ते आणि पदपथांवर ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रशासन मेहरबान का, हा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की रेल्वे स्थानक परिसर आणि पदपथांवर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव आहे, मात्र कुलाबा कॉजवे पासून ते रेल्वे स्थानकापर्यंत पदचाऱ्यांच्या हक्काचे फुटपाथ आजही या अनधिकृत विळख्यात अडकले आहेत। कचरा टाकणाऱ्या सामान्य मुंबईकराला तात्काळ दंड ठोठावणारी पालिकेची टीम पदपथ गिळंकृत करणाऱ्या या अतिक्रमणाकडे डोळेझाक का करते, हा आता कुलाब्यातील कळीचा मुद्दा ठरला आहे। स्वच्छता फक्त सामान्य करदात्यांच्या खिशाला कात्री लावून येणार, की पदपथांवरील हे अनधिकृत साम्राज्य हटवून पदचाऱ्यांना मुक्त श्वास घेऊ देणार, याकडेच आता संपूर्ण कुलाब्याचं लक्ष लागले। मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24।